नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मागील पाठामध्ये आपण भारताच्या प्राचीन आणि वैभवशाली संस्कृतीचा म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण हडप्पा संस्कृती म्हणजे काय, हडप्पा संस्कृतीचे उत्खनन आणि हडप्पा संस्कृतीमध्ये जे उत्खनन केलेले प्रमुख स्थळं होती त्यांची माहिती आपण घेतलेली होती. त्याचबरोबर तिथली घरे, नगररचना, शौचालय, स्नानगृहे, विहिरी, मुद्रा, भांडी आणि त्या काळामध्ये अंत्यसंस्कार करण्याची जी पद्धत होती ही आपण अभ्यासली होती. बालमित्रांनो, या पाठामध्ये आपण हडप्पा संस्कृतीचे लोकजीवन, त्यांचं राहणीमान, त्यांचं पोशाख, त्यांचे व्यवसाय, त्यांचा व्यापार आणि हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे बघणार आहोत. बालमित्रांनो, आता आपण हडप्पा संस्कृतीचं लोकजीवन पाहूया. बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीमधले लोक शेती करत होते. शेती करत असताना खूप कष्ट आणि परिश्रम करत होते. बालमित्रांनो, आजच्या काळातल्यासारखी आधुनिक यंत्र त्या काळामध्ये होती का? निश्चितच नव्हती. तरी सुद्धा तिथले लोक खूप धान्य काढत होते. त्याचं कारण असं आहे, हडप्पा संस्कृती ही नदींच्या काठावर वसलेली असल्यामुळं तिथली जमीन सुपीक होती, पाणी मुबलक होतं आणि त्यामुळे तिथले लोक खूप कष्ट करून धनधान्य खूप काढायचे. त्यामुळं हडप्पा संस्कृती ही सुखी होती. आता आपण कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा सुद्धा मिळालेला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू म्हणजेच काय बालमित्रांनो? बरोबर, सातू म्हणजे बार्ली. ही मुख्य पिके हडप्पा संस्कृतीमध्ये होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असत. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके सुद्धा काढली जात होती. बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूसही माहित होता बरं का. आता त्या संस्कृतीच्या लोकांना कापूस माहित होता हे कशावरून सिद्ध झाले बरं? तर उत्खननात मिळालेले जे पुतळे आहेत, मुद्रावरील जे चित्रे आहेत आणि कापडांचे अवशेष, या पुराव्यावरून हडप्पा संस्कृतीमधले लोक कापड विणत असावेत असा अंदाज लावला जातो. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. हडप्पा संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोक ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादीचे त्यांचे दागिने होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री आणि पुरुष वापरत असत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत असत. आता आपण हडप्पा संस्कृतीचे सामाजिक जीवन कसे होते ते बघूयात. समाज व्यवस्थेत स्त्रियांना खूप महत्व होते. तसेच मातृदेवतेची पूजा या संस्कृतीमध्ये प्रचलित होती. लोक सुशोभित वस्त्र परिधान करत आणि सोन्यांचे, मण्यांचे अलंकार वापरीत. धार्मिक आचार विचारामध्ये निसर्ग शक्तीची पूजा खूप महत्वाची होती. आता आपण त्यांचे धार्मिक जीवन बघूया. हडप्पा संस्कृतीतील लोक निसर्गपूजक होते. त्यांनी मातृदेवता, पशुपती, वृक्ष, सूर्य आणि अग्नी यांची पूजा केली होती. तसेच नाग आणि पवित्र प्राणी यांना सुद्धा खूप महत्व होते. हडप्पा संस्कृती ही प्राचीन भारतीय उपखंडातील एक महत्वाची शहरी संस्कृती होती. या संस्कृतीवरून प्राणी संवर्धन आणि प्राण्यांचे उपयोग जीवनशैलीमध्ये महत्वाचे होते. पुरातत्व उत्खननातून मिळालेल्या पुराव्यावरून पुढील प्राणी कोणकोणते होते ते आपण आता बघणार आहोत. हडप्पा संस्कृतीमध्ये वेगवेगळे प्राणी होते ते आता आपण सविस्तर पाहूयात. बघा बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये गाय, बैल, म्हैस, घोडे, उंट, बकरी आणि मेंढी, त्याचबरोबर कुत्रे, मांजर, हरिण, गेंडा, सिंह, वाघ आणि मासे. आता आपण त्यांचे उपयोग बघूया. गायीचा उपयोग बालमित्रांनो निश्चितच दूध उत्पादनासाठी केला जात होता. बैलाचा उपयोग शेतीसाठी आणि वाहतुकीसाठी
मोठ्या प्रमाणावर बैलांचा उपयोग केला जात होता. म्हशीचा उपयोग सुद्धा बालमित्रांनो दूध उत्पादनासाठी केला जात होता. आता आपण पाहू हत्तीचा उपयोग प्रमुख सोहळ्यामध्ये किंवा वाहतुकीसाठी करत असत. घोड्यांचे पुरावे फार कमी प्रमाणात आढळतात, पण त्यांचा उपयोग झाला आहे असे उत्खननावरून सुस्पष्ट होते. त्यानंतरचा प्राणी आहे उंट. बालमित्रांनो, व्यापार आणि वाहतुकीसाठी उंटाचा उपयोग चांगल्या मोठ्या प्रमाणावर केला जात होता. त्यानंतर आहे बकरी आणि मेंढी. बालमित्रांनो, दूध, मांस आणि लोकरीसाठी प्रामुख्याने मेंढ्या पाळल्या जात होत्या. त्यानंतरचा प्राणी आहे कुत्रे. कुत्र्यांचा उपयोग घर आणि वस्तीची सुरक्षा यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जात होता. त्याचबरोबर शिकार करण्यासाठी सुद्धा कुत्र्यांचा उपयोग केला जात होता. त्यानंतरचा प्राणी आहे मांजर. मांजराचा उपयोग घरामध्ये एक चांगला पाळीव प्राणी म्हणून केला जाणार असण्याची शक्यता आहे. हरणाचा उपयोग शिकारीसाठी खूप महत्वाचा होता. त्यानंतरचा प्राणी आहे गेंडा. हडप्पा पुरातत्वात मिळालेल्या पुराव्यावरून गेंड्याचा उपयोग हा तेथील जे शिक्के मिळाले आहेत त्या शिक्क्यांवर आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये मिळालेले जे मातीचे शिक्के आहेत त्या मातीच्या शिक्क्यावर सुद्धा गेंड्याच्या आकृत्या आढळतात. त्यानंतरचा प्राणी आहे सिंह आणि वाघ. शिक्क्यांवर या प्राण्यांच्या प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. त्यानंतरचे प्राणी आहेत मासे. बालमित्रांनो, हडप्पा संस्कृती ही नदीकाठी वसलेली असल्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालत होता. आता आपण तिथले शिक्के बघणार आहोत. अनेक शिक्क्यांवर विविध प्राण्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. उदाहरणार्थ एक शिंगी गेंडा, हत्ती, बैल आणि वाघ. प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित होते. बालमित्रांनो, हडप्पा या ठिकाणी जेव्हा उत्खनन करण्यात आले त्या उत्खननामध्ये जी प्राणीहळे सापडली आहेत त्याच्यावरून प्राण्यांचे पोषण, शिकार आणि प्राण्यांचे शेतातील उपयोग स्पष्ट होते. आता आपण त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व बघणार आहोत. हडप्पा लोकांच्या जीवनशैलीत प्राण्यांना धार्मिक महत्व तर होतेच आणि त्या प्राण्यांची अनेक देवतांशी जोडणी असल्याचे सुद्धा सिद्ध होते. बालमित्रांनो, आता आपण हडप्पा संस्कृतीतील लोक आणि त्यांच्या करमणुकीची जी साधनं होती ती आता आपण बघणार आहोत. हडप्पा संस्कृतीमधले लोक काही करमणुकीसाठी संगीत, नृत्य आणि खेळाचा आनंद घेत असत. उत्खननात मातीची खेळणी, फासे आणि मणी सापडलेले आहेत. त्यानंतर आपण त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील लोक मापनशास्त्रामध्ये प्रगत होते. त्यांनी वजन मापासाठी विशिष्ट मानकं तयार केले होते. बालमित्रांनो, आजच्या काळामध्ये आपण मापन करण्यासाठी जी आधुनिक यंत्र वापरतो अशी यंत्र त्या काळामध्ये अवगत होती का? तर नक्कीच नाही. तरी सुद्धा त्या काळामधील लोकांनी व्यापार कसा करायचा यासाठी मापन यंत्राचा शोध लावलेला होता. त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची जी पद्धत होती ती आता आपण बघणार आहोत. बालमित्रांनो, मृतांना दफन करण्याची हडप्पा संस्कृतीमध्ये एक वेगळीच पद्धत होती. मृतांना ज्या गोष्टी आवडत होत्या, ज्या वस्तू आवडत होत्या ती ठेवण्याची परंपरा त्या काळामध्ये होती. त्यामधून त्यांच्या श्रद्धा आणि परंपरा आपल्याला समजतात. हडप्पा संस्कृतीची कला. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला हा एक अर्धपूर्णाकृती पुतळा आपण पाहणार आहोत. हा पुतळा याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील हा अत्यंत सुस्पष्ट आहे. या पुतळ्यामध्ये त्यांनी कोरलेली जी दाढी आहे
यावरून आपल्याला दिसून येते की हडप्पाकालीन लोक सुद्धा किती व्यवस्थितपणे राहत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी खांद्यावरून घेतलेली जी शाल आहे त्या शालीवरील ही जी कोरीव केलेली नक्षी आहे यावरून सुद्धा आपल्या लक्षात येते की हडप्पाकालीन लोक कलेमध्ये किती पारंगत होते. या शालीवरील जी त्रिदलाची नक्षी काढलेली आहे ती नक्षी अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत त्या काळातील समाज रचना. हडप्पा संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था ही खूप महत्वाची होती. हडप्पा संस्कृतीमध्ये कुटुंब संस्थेला खूप महत्व होते. नगर रचनेच्या अवशेषावरून समाजात राजकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित असल्यामुळे शेती हा हडप्पा संस्कृतीच्या समाज जीवनाचा कणा होता. बालमित्रांनो, आता आपण हडप्पा संस्कृतीतील लोकांची वेशभूषा आणि केशभूषा बघणार आहोत. हडप्पा संस्कृतीमध्ये मातीच्या भांड्यावर मिळालेले कापडांचे ठसे, मृण्मयी मूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून ते लोक हडप्पा संस्कृतीचे लोक कापड विणत असावेत हे सिद्ध होते. आणि इतकेच नाही तर त्यांना वेशभूषेचे चांगले ज्ञान होते. तसेच तत्कालीन मूर्तीवरून केशभूषेची माहिती आपल्याला मिळते. पुरुष दाढी खोरत, मधोमध बाहंग पाडत, तर स्त्रिया विविध प्रकारच्या केशरचना करत असत. पुरुष डाव्या खांद्यावरून शाल पांघरीत असत आणि पुरुषांचा उजवा हात मोकळा ठेवत असत. कमरेच्या खाली पुरुष धोतर घालत आणि कमरेच्या वर पुरुष उपरणे वापरत, तर स्त्रिया कमरेपासून गुडघ्यापर्यंत घागरा घालत आणि वरती ओढणीसारखे उपरणे किंवा एखादे वस्त्र घालत. आता आपण हडप्पाकालीन लोकांची सौंदर्य प्रसाधने कोणती होती ती बघणार आहोत. हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगार पेटी मिळालेली आहे. या शृंगार पेटीमध्ये आपल्याला काशाचे आरसे, हस्तिदंत कंगवे. आता हस्तिदंत कंगवे म्हणजे काय तर बालमित्रांनो, हत्तीच्या दातापासून कंगवे तयार केलेले होते त्याला हस्तिदंत कंगवे असे म्हणतात. केसांसाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांच्या कांड्या उत्खननामध्ये मिळाल्या आहेत. बालमित्रांनो, हडप्पाकालीन लोकांना सौंदर्य प्रसाधनाप्रमाणेच अलंकाराची सुद्धा आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्यांचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कंबरपटा इत्यादी अलंकार मिळालेले आहेत. तसेच या चित्रामध्ये आपण पाहू शकता हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे मोहेंजोदडो या ठिकाणी ही जी नर्तकीचा पुतळा मिळालेला आहे, या पुतळ्यावरून जर आपण नीट बघितलं तर या नर्तकीचा हा ब्रांजचा पुतळा आपल्याला मिळालेला आहे आणि या पुतळ्याच्या हातामध्ये सुद्धा आपल्याला बांगड्या पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे या पुतळ्याच्या गळ्यामध्ये सुद्धा आपल्याला हार पाहायला मिळतो. त्यानंतर बालमित्रांनो, आपण हडप्पाकालीन लोकांची करमणुकीची साधने कोणती आहेत ते आता आपण बघणार आहोत. बालदोस्तांनो, आजच्या काळात आपण करमणुकीसाठी मोबाईल वापरतो, टीव्ही वापरतो आणि बैठे खेळ सुद्धा आपण घेतो. पण पूर्वीच्या काळी मोबाईल, टीव्ही असे काही साधनं अवगत होती का तर नक्कीच नाही. मग तेव्हाच्या काळातले लोक कोणकोणते खेळ खेळत असत बरं? चला आता आपण हडप्पाकालीन लोकांची करमणुकीची साधने कोणती होती ते आता आपण अभ्यासूया. हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती. हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये जेव्हा उत्खनन करण्यात आले त्या उत्खननामध्ये फासे, सोंगट्या, मणी अशा प्रकारचे साहित्य मिळालेले आहे. नृत्य करणे, गायन करणे, त्याचबरोबर प्राण्यांच्या शिकार करणे आणि दोन प्राण्यांच्या झुंजी लावून त्यामधून सुद्धा हडप्पाकालीन लोक करमणूक करत होते. लहान मुलांसाठी भाजक्या मातीची सुबक खेळणी बनवली जात होती. त्या सुबक खेळणीचे डोक्यांची पुढे मागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, तसेच पक्ष्याच्या आकाराच्या शिट्ट्या आणि मातीची खुळखुळे
अशा साहित्यांचा समावेश त्यामध्ये होतो. बालमित्रांनो, आपण दाखवलेल्या चित्रामध्ये हडप्पाकालीन खेळणी पाहू शकता. यानंतर आपण बघणार आहोत हडप्पाकालीन लोकांची धर्मकल्पना. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या ज्या विविध मुद्रा आहेत, मूर्ती आहेत आणि अग्निकुंड, बालमित्रांनो, कालीबंगन या ठिकाणी जे अग्निकुंड सापडलेले आहे त्यावरून आपल्याला असे दिसून येते की हडप्पाकालीन लोक सुद्धा धार्मिक पद्धतीचे होते. ते अग्नीला मानत होते आणि अग्नीची पूजा करत होते. आता हडप्पाकालीन लोकांना पुरण्याची जी पद्धत होती यावरून सुद्धा आपल्याला त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते. हडप्पाकालीन लोक प्रामुख्याने त्यांची उपजीविका ही शेतीवर असल्यामुळे हडप्पाकालीन लोक भूमातेलाच आपली मातृदेवता मानत असत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्ग शक्तीला खूप महत्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत असत. कालीबंगन येथे जे अग्निकुंड सापडलेले आहे त्यावरून असे सिद्ध होते की हडप्पाकालीन लोक अग्निपूजा करत होते. निसर्ग देवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे काय बालमित्रांनो? तर वृषभ म्हणजे बैल, यांचीही ते खूप पूजा करत होते. लोक मूर्तीपूजक होते. मात्र हडप्पा संस्कृतीमध्ये एकही मंदिर आढळलेले नाही. यावरून काय सिद्ध होते बरं? यावरून असे सिद्ध होते की हडप्पाकालीन लोक हे निसर्ग पूजक होते, मूर्तीपूजक होते. पण त्या काळामध्ये आजच्या काळासारखी मंदिरे नव्हती आणि असती तर त्याचे पुरावे नक्कीच मिळाले असते. आता आपण हडप्पाकालीन लोक अंत्यसंस्कार कसे करत हे आता आपण बघणार आहोत. आता आपण हडप्पाकालीन लोकांचे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत कशी होती ते आता आपण बघूया. बालमित्रांनो, हडप्पाकालीन काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला अंत्यसंस्कार करत असताना त्या व्यक्तीच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, आवडीच्या वस्तू आहेत, त्या वस्तू त्या शवाबरोबर दफन करण्याची पद्धत होती. आणि मृतदेहाचे विधीपूर्वक दफन करतेवेळी त्या मृत व्यक्तीचे जे आवडीच्या वस्तू होत्या किंवा सोबत असलेले अलंकार आणि भांडी त्या शवाबरोबर ठेवण्याची पद्धत होती. अंत्यविधी संस्कार, पूर्ण समाधी, आशिक समाधी, 10 कर्म या पद्धतीने अंत्यसंस्कार करत असत. बालमित्रांनो, आता आपण हडप्पाकालीन लोकांचा आहार बघणार आहोत. बालमित्रांनो, आता आपण हडप्पाकालीन लोकांचा आहार बघूयात. हडप्पा संस्कृतीमध्ये लोकांचा मुख्य आहार कोणता होता? तर बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये लोकांचा मुख्य आहार होता गहू. त्याचबरोबर जवस, तीळ, वाटाणा यासारखी दुय्यम धान्य सुद्धा हडप्पाकालीन लोक पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. तेथील लोक पशु बाळगीत, म्हणजेच काय, पशु पाळत. ज्याप्रमाणे आपण मगाशी बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ते पाळत होते. त्यांचा उपयोग दूध दुभत्यांसाठी केला जात होता. तसेच हडप्पाकालीन लोक मांसाहारी करत असत. त्यानंतर आता आपण हडप्पाकालीन लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांची वजन आणि माप बघूया. बालमित्रांनो, आता आपण हडप्पाकालीन लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हडप्पाकालीन काळामध्ये कोणकोणती वजन आणि मापे वापरत होते ते आता आपण सविस्तर बघूयात. हडप्पाकालीन लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत असत. त्यात दोऱ्याने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंत समावेश होता. वजन माप करण्यासाठी हडप्पाकालीन लोकांनी विशिष्ट मानक तयार केली होती. त्यांचे वजन हे माप 16च्या पटीत असायचे. बालमित्रांनो, आता आपण हडप्पाकालीन लोकांची घरगुती उपकरणं बघणार आहोत. बालमित्रांनो, हडप्पाकालीन लोकांची घरगुती उपकरणं. कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी हडप्पाकालीन काळामध्ये आपल्याला आढळून येते. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले होते. एवढेच नाही तर त्यामध्ये तांबे, ब्रांज,
आणि चांदीची भांडी सापडली होती, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. त्यानंतर आता आपण हडप्पा संस्कृतीतील कुटुंब पद्धती बघूयात. बालमित्रांनो, हडप्पा काळातील लोकांची कुटुंब पद्धती आजच्या कुटुंब पद्धतीप्रमाणे होती का? तर निश्चित नाही. तर बालमित्रांनो, हडप्पाकालीन लोकांची कुटुंब पद्धत ही हिंदू धर्माप्रमाणे होती, पण हिंदू धर्मातील चालीरीतीप्रमाणे पुरुष हा घरातला कुटुंब प्रमुख होता. तरी सुद्धा बालमित्रांनो, कुटुंब प्रमुख पुरुष जरी असला तरी त्या काळातील स्त्रियांना खूप महत्व होते, कारण त्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धत होतीच, पण मातृदेवतेची पूजा तेथील लोक करत असत. बालमित्रांनो, आता आपण हडप्पाकालीन काळामध्ये जी धान्य साठवण्याची गोदामे होती ती आता आपण बघणार आहोत. बघा बालमित्रांनो, हडप्पाकालीन काळामध्ये धान्य साठवण्यासाठी या प्रकारची गोदामे होती. त्यानंतर या चित्रामध्ये धान्य साठवण्याची जी गोदामे दिसत आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची होती, कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवले जात असत. मग आता याची रचना कशी होती? तर बालमित्रांनो, हडप्पाकालीन गोदाम एकतर नगराच्या मधोमध असत किंवा नदीच्या काठावर वसलेली असत. त्याचं कारण असं आहे, नदीच्या काठावर गोदाम असल्यामुळे वाहतुकीसाठी किंवा सागरी मार्गावरून व्यापार करण्यासाठी त्यांना खूप सोयीचं जात होतं. इतकंच नव्हे तर ही गोदाम मालाची वाहतूक सोपी होण्यासाठी एकतर मजबूत आणि पक्क्या विटांनी बांधलेली होती, आणि ही गोदाम बांधकाम करत असताना खालचा जो भाग मोकळा ठेवलेला असायचा. त्याचं कारण असं होतं की थोड्या उंचावर गोदाम बांधल्यामुळं त्या बांधकामाच्या खाली मोकळी हवा राहायची आणि त्यामुळं धान्य व्यवस्थित राहत होतं. त्यानंतर आता आपण हडप्पाकालीन काळातील व्यापार बघणार आहोत. बालमित्रांनो, हडप्पा काळातील लोक कशा प्रकारचे व्यापार करत असत बरं? चला आता बघूया. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी सुद्धा व्यापार करत असत. सिंधू नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे आणि तो कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना निर्यात होत असे. त्यामध्ये सुती कापड देखील निर्यात होत असे आणि मलमली कापडाची सुद्धा काही चित्र इजिप्तमध्ये सापडली आहेत. बालमित्रांनो, मलमली कापड हे हडप्पा संस्कृतीचे लोक व्यापारी पुरवत असत. मग हा कापड कोणकोणत्या देशांना जात होता? त्यामध्ये काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथे मोठ्या प्रमाणावर जात होता. तसेच चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके आणि देवदार वृक्षाचा लाकूड ह्या वस्तू बाहेरून आणल्या जात होत्या. परदेशाशी चालणारा व्यापार हा खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने चालत होता. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर वेगवेगळ्या जागांची चित्र कोरलेली आहेत. त्यामध्ये लोथल या ठिकाणी प्रचंड आकाराची गोदी रचना सापडलेली आहे. बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा व्यापार हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर चालत होता आणि ही या ठिकाणी आपण लोथल हे ठिकाण गुजरात मध्ये येते आणि त्या ठिकाणी ही रचना सापडलेली आहे. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की चारी बाजूनी समुद्र किनारा, नदी वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या नदीच्या काठावर लोथल येथे फार मोठी गोदी रचना सापडलेली आहे. बालमित्रांनो, आता गोदी म्हणजे काय असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर सरळ आहे, गोदी म्हणजे गोदाम, जिथं धान्य साठवलं जात होतं. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की एवढी मोठी गोदी रचना सापडली म्हणजे तिथं किती मोठ्या प्रकारचा व्यापार होत असेल. तर सर्वात मोठी बाजारपेठ या लोथल या ठिकाणी मिळालेली आहे. बालमित्रांनो, मग इतकी भारतीय संस्कृतीमधले प्रगत नागरी शहर म्हणून ज्या हडप्पा संस्कृतीचा उल्लेख केला जातो
त्या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कशामुळे झाला असेल बरं? आपल्या लक्षात येईल का? तर बालमित्रांनो, त्याची कारणं फार वेगवेगळी आहेत. आता आपण हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची काय कारणं होती ती आता आपण सविस्तर बघणार आहोत. बालदोस्तांनो, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे बघा. पहिलं तर कारण असं आहे की नैसर्गिक संकट. आता नैसर्गिक संकट म्हणजे काय? अचानक वादळ येणे, मोठमोठ्या समुद्रांना पूर येणे, नद्यांना महापूर येणे, ह्या वेगवेगळ्या संकटामुळे त्या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. आपल्याला असं म्हणता येणार नाही की ऱ्हास झाला म्हणजे पूर्ण हडप्पा संस्कृती उद्ध्वस्त झाली. बालमित्रांनो, तसं झालेलं नाही. हडप्पा संस्कृतीमध्ये जी वेगवेगळी पुरं आली. आता दुसरा मुद्दा आहे नदीला आलेला पूर म्हणजे अतिवृष्टी. अतिवृष्टी, खूप मोठा पाऊस झाला, भयानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि नदीला पूर आला आणि त्या पुरामुळे हडप्पा संस्कृती धोक्यात आली. म्हणजे हडप्पा संस्कृतीमधले लोकांचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालं. त्यामुळे सुद्धा हडप्पा संस्कृतीमधील लोकवस्ती हळूहळू कमी व्हायला लागली. तिसरं कारण आहे भूकंप. बालमित्रांनो, आपल्याला माहितच आहे जिथं मोठा समुद्रकिनारा असतो त्या ठिकाणी भूकंप होण्याची दाट शक्यता असते आणि भूकंप झाल्यामुळे हडप्पा संस्कृती सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाल्याचे दिसते. बालमित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यामागे हे एक कारण दर्शवलं जातं, हवामानामध्ये होणारा बदल. बालमित्रांनो, त्या काळामध्ये खूप मोठमोठी वादळं येत असत आणि निश्चितच वादळं आली की निसर्गामध्ये खूप मोठा बदल मोठ्या प्रमाणात होत असे आणि त्यामध्ये सुद्धा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाले असल्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. बालमित्रांनो, पुढचं मुख्य कारण आहे जमिनीची सुपीकता घटली. आता हडप्पा संस्कृती ही मुळातच समुद्राच्या काठावर होती. तिथली जमीन सुपीक होती, पण आलेले जे महापूर होते त्या महापुरामध्ये जमीन वाहून गेली आणि जमिनीची सुपीकता जी होती ती घटली. हे एक त्याच्या ऱ्हासाचं कारण असू शकतं. बालमित्रांनो, पुढचं कारण आहे थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त झाली. आता थर वाळवंट हे जे आहे याचा विस्तार खूप मोठा झाला. निसर्गामध्ये खूप मोठमोठे बदल होत असतात आणि त्यामुळे सरस्वती नदी ही लुप्त झाली. हे एक त्याच्या मागचं कारण सांगण्यात आलेलं आहे. नंतरचं कारण आहे बाह्य आक्रमणे. आता बाह्य आक्रमणे म्हणजे काय? तर जे परकीय शत्रू होते त्यांची आक्रमणं या हडप्पा संस्कृतीवर होत असत. हे त्याच्यातलं मुख्य कारण आहे. याच्यामध्ये आर्यांचं आक्रमण, युत्सू लोकांचं आक्रमण, म्हणजे या आर्यांचं आक्रमण आणि युत्सू लोकांचं आक्रमण म्हणजेच यांनी आपल्या हडप्पा संस्कृतीवर आक्रमण केलं आणि तिथली हडप्पा संस्कृती लुटून घेण्यामागचं हे एक कारण असू शकतं. त्यानंतरचं कारण आहे तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली. म्हणजे एवढा मोठा ऱ्हास झाला तरी सुद्धा त्या काळामध्ये तंत्रज्ञान अवगत नव्हतं. म्हणजे याच्यातून मुक्तता कशी करायची हे काही समजत नव्हतं. तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. त्यामुळं हे सुद्धा एक कारण असू शकतं. आणखीन एक कारण आहे राजकीय विघटनामुळे नाश. व्यापाऱ्यांचा वर्ग आपण बघितलं, हडप्पा संस्कृतीमध्ये वेगवेगळी वर्ग होती. एक व्यापाऱ्यांचा वर्ग होता, एक राजकारत्यांचा वर्ग होता आणि एक सामान्य लोकांचा वर्ग होता. या वेगवेगळ्या कारणामुळं जे व्यापारी लोक होते ते स्थलांतर करून गेले. जे सामान्य लोक होते यांनी सुद्धा स्थलांतर केलं. हे सुद्धा एक मोठं कारण असू शकतं. पुढचं कारण आहे आर्थिक विघटनामुळे नाश. आता एवढं नैसर्गिक संकट ओढवलं म्हणल्यामुळे आर्थिक संकट तर त्यांच्यावर आलंच असणार याची आपण कल्पना करू शकतो. हे सुद्धा एक महत्वाचं कारण असू शकतं.
त्यानंतरचं कारण आहे कायदा आणि सुव्यवस्था नसावी. बालमित्रांनो, आपण बघितलं भारतीय उपखंडामध्ये प्रगत नागरी शहरी संस्कृती म्हणून एक उत्कृष्ट संस्कृती म्हणून हडप्पा संस्कृतीचा आपण उल्लेख करतो. पण त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असताना राजकारत्यांचा काही हस्तक्षेप नसावा, त्यामुळे सुद्धा हे एक कारण असू शकतं. बालमित्रांनो, आता आपण हडप्पा संस्कृतीतील उपक्रम बघणार आहोत. या उपक्रमामध्ये हडप्पा संस्कृती तुम्हाला माहित असलेल्या दागिन्यांची नावं लिहा. त्यानंतर तुम्ही गव्हाच्या ठुशीपासून दागिने तयार करून बघा. ज्या गव्हाच्या ओंब्या असतात त्या वाळवायच्या आणि त्या ओंब्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने करून पाहू शकतो. बालमित्रांनो, त्यानंतरचा उपक्रम आहे मातीचे दागिने तयार करून बघा आणि त्याला तुमच्या आवडीच्या रंगानुसार रंगवा. बालमित्रांनो, यानंतर आपण हडप्पा संस्कृतीवर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, हडप्पा संस्कृतीतील दागिन्यांचे नावे सांगा. प्रश्न दुसरा, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षींच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? प्रश्न तिसरा, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची प्रमुख कारणं कोणती होती ते सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे प्राचीन स्थळांना भेट द्या आणि त्यांची माहिती मिळवा. त्यानंतरचा प्रश्न आहे मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील मुद्रा तयार करण्यासाठी कोणत्या दगडांचा वापर केला जात होता? बालमित्रांनो, हा स्वाध्याय तुम्ही घरी लिहून आणा बरं का. आता आपण काय शिकलो ते पाहणार आहोत. हडप्पा कालीन लोकांचे लोकजीवन, त्यांची कपडे, त्यांची पिके इतकेच नाही तर त्यांचे दागिने, त्यांचं सामाजिक जीवन, त्यांचं धार्मिक जीवन, हडप्पाकालीन प्राणी, त्या काळामधील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व, करमणूक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंत्यसंस्कार करण्याची अनोखी पद्धत आपण बघितलेली आहे. तसेच हडप्पाकालीन संस्कृतीमधल्या कला, त्यांच्या करमणुकीची साधनं, समाज रचना, वेशभूषा, केशभूषा, सौंदर्य प्रसाधने, दागिने आणि धर्मकल्पना, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत, आहार, घरगुती उपकरणे, कुटुंब पद्धती, धान्य साठवण्याची गोदामे, व्यापार आणि ऱ्हासाची कारणे. बरं का बालमित्रांनो, हडप्पा संस्कृती आता तुम्हाला समजलीच असेल. पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही वैदिक संस्कृतीचा अभ्यास करणार आहात. मस्त रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.